नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस. हो, तुम्ही कपड्याचा बिझनेस कशा प्रकारे करू शकतात, त्या बिझनेसमध्ये ग्रो कसं करू शकतात, तुम्ही कशा प्रकारच्या वस्तू तुमच्याजवळ मेंटेन ठेवायला हव्या, या सगळ्या विषयांवर मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते. तर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच ती जी नोटिफिकेशन बेल आहे ना तेही दाबायला अजिबात विसरू नका. तर आजचा व्हिडिओ वेगळा होणार आहे. दरवेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओजमध्ये प्रोडक्ट्स घेऊन येत असते, साडीज, कुर्तीज आणि आमच्याजवळ अजून जे वस्तू आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन येत असते. पण आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारच्या वस्तू आहेत तुम्ही इन्क्लूड करू शकता. तुमच्या मनात जेही प्रश्न असतील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारलेला आहे आणि तुमची जेही इन्क्वायरी आहे त्याचे आज मी तुम्हाला आन्सर्स देणार आहे. तर सगळ्यात आधी तर मी देवाला धन्यवाद करते, देवाला थँक्यू म्हणते की ते एवढी कृपा करतायत आमच्यावर आणि तुमच्याशी जुळून आम्ही अजून पुढे जात आहोत आणि आमच्यासोबत जेही जुळत आहेत अजून तेही त्यांच्या लाईफमध्ये अजून बिझनेसमध्ये पुढे जात आहेत. तर यासाठी देवाला खूप खूप थँक्यू असं म्हणते मी. व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही जर नवीन आहात तर तुम्हाला आयडिया नसेल की आमच्या इथे कोणत्या वस्तू मिळतात. आमच्या इथे वुमन्स वेअरच्या सगळ्या वस्तू मिळतात. साडीज, कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स, लेडीज अंडर गार्मेंट्स, ब्लाऊज, पेटिकोट, मेन्सवेअर, किड्सवेअर, लेहंगा, नायटी. म्हणजे एक रिटेलरला ज्या वस्तूंची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या ठिकाणी एकच ठिकाणी मिळत असतात. म्हणून हा एक रिटेलरसाठी बेनिफिशियल वस्तू आहे की त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळत आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर बिझनेससाठी काय असतं माहिती आहे का कपड्यांचा, तो असतो रेट आणि व्हरायटी तर तुम्हाला आमच्याजवळ आहेत. पण एक रिटेलरला सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे रेट. सगळ्यात कमीत कमी जर त्यांना रेट मिळत असेल तर ते त्यामध्ये चांगली मार्जिन ॲड करून बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतात. पण जर तुम्हाला त्या वस्तू महागमध्ये मिळत आहे तर तुम्ही कसा बिझनेस कराल. म्हणून आम्ही फर्स्ट असे मॅन्युफॅक्चरर आहोत जे सरळ एक रिटेलरला होलसेलमध्ये वस्तू प्रोव्हाइड करतो. जे ही सुरतची सिस्टम आहे ना ती पहिले मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. आणि ती म्हणजे मॅन्युफॅक्चररना वस्तू बनवत असतो, घडवत असतो एकदम बल्क क्वांटिटीमध्ये. ठीक आहे. आता मग त्या मॅन्युफॅक्चररकडून एक डीलर वस्तू घेत असतो बल्क क्वांटिटीमध्ये. म्हणजे एक मेन मॅन्युफॅक्चरर आहे, त्याचे खूप सगळे डीलर्स आहेत, ते बल्कमध्ये वस्तू घेतात. ते डीलर ती वस्तू प्रोव्हाइड करतात एक होलसेलरला. आता होलसेलर काय करतो, त्या वस्तू प्रोव्हाइड करतो एक रिटेलरला. आणि रिटेलर म्हणजे की तुम्ही, आणि तो रिटेलर एक कन्झ्युमरला वस्तू प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे इथे आपण गोष्ट करू शकतो की एक चेन इथे रेडी होत असते आणि त्या चेनमध्ये प्रत्येक व्यक्ती आपली मार्जिन ॲड करत जातं. मॅन्युफॅक्चर त्याची मार्जिन ॲड करतात, डीलर त्याची मार्जिन ॲड करतात, नंतर एक होलसेलर त्यांची मार्जिन ॲड करतात, त्यानंतर एक रिटेलर. नंतर ती वस्तू जेव्हा कन्झ्युमरपर्यंत पोहोचते ना तेव्हापर्यंत ती वस्तू खूप जास्त महाग झालेली असते. आणि तुम्ही जर वस्तू एक डीलरकडून जर खरेदी कराल तर ती खूप महाग मिळेल, एक होलसेलरकडून जर घ्याल तर ती अजूनही महाग पडेल. पण जर सरळ तुम्ही एक मॅन्युफॅक्चरकडून ही वस्तू घ्याल ना तर तुम्हाला ही वस्तू खूपच स्वस्तमध्ये पडेल. आणि आम्ही सुरतमध्ये फर्स्ट असे मॅन्युफॅक्चरर आहोत जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत असतात. म्हणून तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आजपर्यंत आमच्यासोबत 5000पेक्षा जास्त लेडीज जे आहेत ना जुळून त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केलेला आहे. कधी त्यामधून खूप सगळे असे होते ज्यांनी घरून त्यांचा बिझनेस स्टार्ट केलेला होता एकदम लहान स्तरावर. आणि आज त्यांचं स्वतःचं शॉप आहे आणि त्या शॉपहून ते त्यांचा बिझनेस रन करत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या इथे अजून स्टाफ ठेवून त्यांची जी रोजगार आहे ते जनरेट करण्यात आलेला आहे. तुमच्या मनात अजून प्रश्न असतात की मॅम यांना तर आमच्यासाठी पॉसिबल नाही आहे, मग कसं करायचं. तर तुम्ही या सगळ्या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात. कारण की तुम्हाला आता ऑनलाईनची सिस्टम समजवते. ऑनलाईनमध्ये कसं असतं, आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमच्यासाठी बसलेले असतात. ते हमेशा तुमचे कॉल्स अटेंड करतात आणि तुमचे मेसेजेसचे रिप्लाय देत असतात. ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर एक PDF पाठवतात. त्या PDFमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे, कितीचा सेट आहे, त्याची प्राईस किती आहे,
त्याचा कलर चार्ट किती आहे, त्याच्यामध्ये अजून किती व्हरायटी आहेत आणि त्याचा कपडा कोणता आहे, त्याची क्वालिटी कोणती आहे, डिझाईनचं नाव कोणतं आहे, हे सगळे जे लहान मोठे इम्पॉर्टंट फॅक्टर असतात ना ते सगळे त्यामध्ये मेन्शन केलेले असतात. तर PDF पाठवली जाते, त्यामध्ये सगळे तुमचे प्रश्न मिळतात. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑर्डर कन्फर्म करतात की तुम्हाला ह्या वस्तू हव्या आहेत तुमच्याजवळ तुमच्या बिझनेससाठी, तर आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह त्याचा एक एस्टिमेट रेडी करतात आणि तो एस्टिमेटचं एक बिल बनतं आणि बिल बनवून तुमचं पेमेंट झाल्यानंतर आम्ही येणाऱ्या 24 ते 48 घंट्यामध्ये एक पार्सल रेडी करतो. आता ते पार्सलची सिस्टम कशी असते, सगळ्यात आधी तुमचा माल जो आहे, तुम्ही जेही वस्तू रेडी केलेली आहे, परचेस केलेली आहे, ती वस्तू काढली जाते, ती वस्तू मोजली जाते की तुम्ही जर 10 पीसेसचा सेट घेण्यात आलेला आहे तुमच्याकडून, तर पूर्ण 10 पीसेस आहेत की नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकाराची खराबी आहे की नाही, वस्तू चांगली क्वालिटीची आहे ती परत एकदा अजून चेक केली जाते आणि ती वस्तू मग तुमच्या पार्सलमध्ये भरण्यात येते आणि मग ती रेडी करून तुमच्या जे ट्रान्सपोर्ट ऑफिस असते तिथे पोचण्यात येते. आता पार्सल जे असतं ना ते कमीत कमी 50 किलोचं हवं आहे, कारण की जर तुम्ही कोणती वस्तू कुरिअरद्वारा ऑर्डर कराल ना तर तुम्हाला ही वस्तू खूप जास्त महाग पडेल, पण तुम्ही जर ट्रान्सपोर्टद्वारा ही वस्तू ऑर्डर कराल ना तर तुम्हाला एकदम स्वस्त पडतं, जास्त महाग पडत नाही. हो, ही ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे ना तो तुम्ही पे करतात, पण तुम्हाला ऑनलाईन ऑर्डरचा बेनिफिट असा आहे की ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, ट्रान्सपोर्टद्वारा तुमच्या घेण्याचा बेनिफिट असा आहे की तुमचा जो माल आहे, तुमचा जो सामान आहे ना त्याचा आम्ही एक इन्शुरन्स करतो. तुम्ही एक सेट घेण्यात आलेला आहे, तो पूर्ण पार्सलचा एक इन्शुरन्स करण्यात येतो आणि तो इन्शुरन्स करून तुमचा पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतो. आता जेव्हापर्यंत तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हापर्यंत ती आमची जिम्मेदारी असते. तुमच्या घरापर्यंत किंवा तुमच्या शहराच्या नजदीक, तुमच्या शहराच्या जवळ जे जवळचं ट्रान्सपोर्ट आहे ना त्या ठिकाणी जेव्हापर्यंत पोहोचत नाही ती आमची जिम्मेदारी असते. तर हा एक तुम्हाला प्लस पॉईंट मिळतो इन्शुरन्सच्या, की रस्त्यात भगवानाकडे तुमच्या वस्तूसोबत काही झालं, तुमच्या जर ट्रकद्वारा तो पार्सल पाठवण्यात येत आहे, तो पार्सलच्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला किंवा ते पार्सल चोरी झालं तर तुमचा त्यामध्ये नुकसान व्हायला नको म्हणून आम्ही त्याचे इन्शुरन्स करून तुम्हाला देत असतो आणि ती वस्तू तुमच्यापर्यंत सेफ पोहोचत असते. आता चला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आता थोड्या दिवसा अगोदर काय झालं होतं, आमचे कस्टमर होते, त्या कस्टमरांनी वस्तू परचेस केली पण त्यांच्यापर्यंत 2 पार्सल कमी पोहोचले. आता त्यांनी जेव्हा या गोष्टीची कंप्लेंट केली तर आम्ही क्रॉस चेकिंग केलं तर त्यामध्ये काही टेक्निकल इश्यू होता, तर त्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही इमिडिएट त्यांचं एक पार्सल रेडी केलं आणि ते त्यांच्या जागेवर रवाना केलं. कारण की जे इन्शुरन्स आहे ना तो क्लेम येण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तो तुम्हाला त्याचा टाईम नको द्यायला, तुम्हाला तुमचा वेळ नको जायला त्यामध्ये, म्हणून आम्ही इथून अगोदर तुमचा पार्सल पाठवून दिला आणि नंतर तो मेडिक्लेम यायचा असेल तेव्हा तो येईल, पण तुमचं नुकसान नको व्हायला म्हणून तुमच्यासाठी हा पण एक प्लस पॉईंट आहे आमच्याशी जुळण्याचा. तर नेक्स्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे आमच्या सेल्स टीमविषयी. आता तुम्ही जर इथे येत आहात अजमेरा फॅशन सुरतला तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा किंवा ऑफलाईन करा, तुम्हाला सेल्समॅन जे आहे प्रोव्हाइड केले जातात. आता ते सेल्समॅन असे असतात ज्यांना आम्ही ट्रेन केलेलं असतं. कोणता कपडा आहे, कशा प्रकाराची वस्तू आहे, तुम्हाला ज्याही वस्तूची गायडन्सची गरज आहे त्या वस्तू आम्ही ऑलरेडी आमच्या सेल्समॅनला कम्प्लिटली त्या वस्तूंविषयी ट्रेन करून ठेवतो आणि ते तुम्हाला त्या वस्तूविषयी गायडन्स देतात. आता एक्झाम्पलद्वारा आपण समजूया. आपल्या महाराष्ट्राचा टेस्ट वेगळा आहे, गुजरातचा वेगळा आहे, साऊथ इंडियाचा वेगळा आहे, UP, बिहार, दिल्ली, हरियाणा यांचा टेस्ट वेगळा आहे, राजस्थानचा टेस्ट वेगळा आहे, काश्मीरचा टेस्ट वेगळा आहे. पण आमच्याकडे तर ऑल ओव्हर इंडियाच्या टेस्टची वस्तू मिळत असते. म्हणून आम्ही आमच्या सेल्समॅनला अशा प्रकारे ट्रेन करतो की तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आले आहेत, तुमच्या जवळ जे कन्झ्युमर आहेत ते कोणत्या एरियाचे आहे. कारण की चला आपण थोडी प्रॅक्टिकल माहिती देऊ, ते म्हणजे की तुम्ही जर गुजरातमध्ये राहत असाल तर गुजरातमध्ये जे वर्क साडीज आहे किंवा लेहंगा आहे ते जास्त पसंत केलं जातं. लहान मोठे ओकेशन्स असो किंवा तिथले जे व्यक्ती आहेत ना फिमेल्स ते लेहंगा घालणं पसंत करत असतात. त्याच ठिकाणी तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जा,
तिथे वर्क साडीज खूप जास्त पसंत केलेले असतात, ज्यामध्ये स्टोन वर्क, हॅवी सिंथेटिक साडी जास्त पसंत करतात, बनारसी साडी जास्त पसंत करतात. आणि जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाल तर तिथे सिल्क साडी, पट्टू साडी, कांजीवरम अशा साड्या जास्त पसंत केल्या जातात. तर ह्या गोष्टीची नॉलेज आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला असते आणि ते सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला त्याच वस्तू प्रोव्हाइड करतात ज्याची तुमच्या इथे जास्त जरूरत आहे. तुमच्या शॉपमध्ये किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जी वस्तू चालेल तीच वस्तू तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात येते. तर आय होप तुम्हाला हे कळलं असेल की सेल्समॅन तुम्हाला कशा प्रकारे गाईड करतात. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम आपण तर मराठीमध्ये गोष्ट करतोय, पण सुरत गुजरातमध्ये आहे, तर का आम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करणारे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मिळतील? तर हो, तुम्हाला दरेक लँग्वेजचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मिळतात. ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आमच्याकडे आहे, तर तुम्हाला सगळ्या भाषेचे आमचे इथे कस्टमर्स एक्झिक्युटिव्ह मिळत असतात. हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, बेंगॉली, पंजाबी, सिंधी आणि इंग्लिश एवढ्या लँग्वेजचे तुम्हाला सेल्समॅन आमच्या इथे मिळत असतात. म्हणजे हा पण एक प्लस पॉईंट आहे की जी तुमची मायबोली आहे त्याच मायबोलीमध्ये तुम्हाला जे आमचे एक्झिक्युटिव्ह असतात तुम्हाला एक्सप्लेन करतात, तर ही वस्तू तुम्हाला अजून लवकर समजत असते. त्याशिवाय CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या वस्तूविषयीही तुम्हाला आमच्या इथून गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येत असते. आता जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत आहात किंवा तुम्ही पर्सनली येत आहेत, तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम पेमेंट कसं करायचं? तर जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत आहात तर तुम्ही जेव्हा एस्टिमेट बनवतात, म्हणजे तुम्ही मेसेज केला व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर, आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतात, PDF दाखवतात. ते PDFमध्ये तुम्हाला सगळं मेन्शन असतं आणि तुम्ही सिलेक्ट करतात की मला ह्या वस्तू हव्या आहेत. आता त्या वस्तूंचे एस्टिमेट बनतं आणि एस्टिमेटचं बिल बनतं. मग त्या बिलमध्ये अमाऊंट लिहिलेली असते, किती वस्तू परचेस केलेल्या आहेत, GST किती लागलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते अमाऊंट पे करायचं असतं. ऑनलाईन पे करत आहात, पण ऑनलाईन नंतर पेमेंट झाल्यानंतर तुमचा माल इथून आम्ही पाठवून देतो तुमच्या शहरात, तुमच्या नजदीकचं जे ट्रान्सपोर्ट आहे तिथे किंवा तुमच्या घरापर्यंत, जशा प्रकारचं अवेलेबल आहे तशा प्रकारे. पण जर तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरत येत आहात आणि तुम्हाला असा प्रश्न आहे की मॅम किती कॅश आणायचा, कारण की आजकाल काय झालं आहे ना, कॅश सोबत घेणं गरजेचं नाही आहे. का आता आपल्या मोदीजींनी केलं होतं की 500ची नोट कॅन्सल करून दिली होती, ती नाही चालत होती आणि सोबत जास्त कॅश घेऊन जाणं धोकेदायक असतं. मग तुम्ही ना स्विच करू शकतात ऑनलाईन पण. हो, तुम्ही ऑनलाईन पेमेंट जास्त कॅश सोबत कॅरी करू नका सुरतला, कारण की इथे कसं आहे, डीलर तुम्हाला मिळतात, दलाल मिळतात आणि ते दलाल तुम्हाला रस्त्यामध्ये सांगू शकतात की इथे नका जा, दुसऱ्या ठिकाणी चला, मी घेऊन जातो. ते शक्य ते तुम्हाला गोष्टी सांगतील, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात ते, आणि तुमच्यासोबत धोका नको व्हायला म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही जेव्हा इथे येत आहात तर कॅश कॅरी करू नका, ऑनलाईन पेमेंट तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुमचे पैसे इथे सेफ राहतील. आणि तुम्ही जर इथे येत आहात, इथे किंवा कुठेही तुम्ही सुरतमध्ये येत आहात, तर डायरेक्टली तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत तुम्ही पोहोचा. कारण की जर तुम्ही रस्त्यामध्ये एक्झाम्पल ऑटोवाल्याला विचारलं की दादा आम्हाला इथे जायचं आहे, पण तो ऑटोवाला काय सांगतो की नका, इथे नका जाऊ, जागा चांगली नाही आहे, मी तुम्हाला एका ठिकाणी नेतो, ती जागा चांगली आहे, मॅन्युफॅक्चर आहे, खूपच चांगले आहे, क्वालिटी चांगली आहे. पण कसं असतं ना, त्या जे डीलर असतात त्यांच्यासोबत टायअप असतं की तुम्हाला जर ते तिथे घेऊन जातील तर तुम्हाला ते समजवतील. आणि काही वेळेला असं होतं की माल तुम्हाला भेटत नाही किंवा खराब भेटतो. म्हणून जर तुम्ही ज्या जागेसाठी निघालेले आहात घरून, डायरेक्टली त्या जागेवर तुम्ही पोहोचा. जर तुम्हाला इथे यायचं असतं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस देण्यात आलेला असतो आणि कॉन्टॅक्ट नंबरही तुम्ही कॉल करूनही विचारू शकतात. पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलीच जाते. तर हा पण एक तुमचा क्वेश्चन होता की मॅम इथेपर्यंत कसं पोचायचं. तर ॲड्रेस मी पूर्ण तुम्हाला सांगून देते की तुम्हाला सुरतला यायचं आहे, अजमेरा फॅशनमध्ये यायचं आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता तर दिलेलाच आहे. पण तुम्ही सुरत रेल्वे स्टेशनहून 3 किलोमीटर दूर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे. तुम्ही तिथे कॅब करा किंवा ऑटोमध्ये बसा आणि सांगा रघुकुल टेक्स्टाईल मार्केट जायचं आहे. रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आल्यानंतर गेट नंबर 3मध्ये सेकंड क्रॉसमधून तुम्हाला लिफ्ट नंबर 15मध्ये यायचं आहे आणि तिथून 3rd फ्लोअरवर तुम्ही या.
3rd फ्लोअरवर तुम्हाला अजमेरा फॅशन मिळेल आणि ह्या ठिकाणाहून सगळी माहिती तुम्हाला माहीत आहे, मी हमेशा व्हिडिओजमध्ये सांगत असते की सगळी माहिती परचेसिंगची जी ही प्रोसेस आहे तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तुम्ही जर कॅश सोबत नाही आणत असाल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि जर तुमच्याजवळ ऑनलाईन पेमेंटची ही सुविधा नसेल तर तुम्ही स्वाईप मशीननेही स्वाईप करू शकतात आणि त्याचे जे एक्स्ट्रा चार्जेस असतात ना ते तुम्हाला पे नाही करावे लागेल, तेही आम्ही स्वतः पे करतो. तर हा पण एक तुमच्यासाठी चांगला पॉईंट आहे. कॅशलेस तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करत आहे ते तुमच्यासाठी सगळ्यात जास्त सेफ असतं. तर व्हिडिओच्या अंती तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे की फ्री नका बसा, कारण की म्हणतात ना हिंदीमध्ये एक म्हण आहे, खाली दिमाग शैतान का घर होता है. तुम्ही जॉब शोधत आहात किंवा तुम्ही ऑलरेडी जॉब करत आहात आणि तुम्हाला पार्ट टाईम कपड्याचा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही करू शकतात, कारण की हा बिझनेस जो आहे ना ऑलवेज ग्रो करणारा आहे. असं नाही आहे की कपड्याचा बिझनेस कधी खाली जातो, कारण की ही असेन्शियल वस्तूमध्ये येते. रोटी, कपडा आणि मकान, त्यामधून कपडा जो आहे असेन्शियल वस्तू आहे. तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कधीच रॉंग पडत नाही. आणि जर तुमच्यासाठी सध्या तरी हा बिझनेस करणं पॉसिबल नसेल, कारण की कधी काय होतं आपण चालू जॉब नाही सोडू शकत, तर तुमच्या घरात तुमची आई, तुमची बहीण किंवा तुमची वाईफ असेल, ते फिमेल आहेत, त्यांची कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगली असेल तर तुम्ही त्यांना हा बिझनेस ओपन करून देऊ शकतात. आणि जेव्हा एक लेवल सेट होईल, एक रूटीन जेव्हा बसेल ना तेव्हा तुम्ही 100% यावर शिफ्ट करू शकतात कपड्याच्या बिझनेसवर, कारण की जॉबपेक्षा बिझनेस हमेशा जास्त ग्रो करत असतो. तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की सगळे व्हिडिओ पाहणं फुकट आहे.